नमस्कार मंडळी. तर एका भांड्यात 1 वाटी कणिक, 1 वाटी रवा, त्याच्यात जिरे, मीठ आणि 1 चम्मच आपलं तेल, त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये मग थोडं थोडं पाणी टाकून त्याचं एक सॉफ्ट डो रेडी करायचा. आणि मस्त त्याला बाजूला झाकून ठेवायचे. त्याला चांगले तेल लावून त्याला बाजूला झाकून ठेवायचे. आणि नंतर एका वाटीत 2 चम्मच कणिक आणि 1 चम्मच तेल टाकून त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. ओके, अशा प्रकारे. आणि नंतर जो आपण डो रेडी केला होता त्याला चांगले मळून घ्यायचे एक वेळा आणि त्याचा चांगला एक सॉफ्ट मोठा असा डो रेडी करायचा. ओके, अशा प्रकारे. आणि नंतर मग त्याचे 4 तुकडे करायचे. हे बघा, अशा प्रकारे चांगले 4 तुकडे केल्यावर त्याचे जे आपण उंडे करायचे, 4चे चांगले उंडे केले. आता मग त्याला चांगले लाटायचे. आपण सुकी कणिक घेतली आहे आणि त्याला अशी चांगल्या बाजूला लाटून ठेवले. ओके, तर सगळ्या ज्या 4 आपले उंडे होते त्या सगळ्याला अशा प्रकारे लाटून ठेवायचे. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काय करणार आहे, तर मी करणार होती खारी. ओके, तर मी खारी करणार होती, तर त्याच्यासाठी एवढी मोठी प्रिपरेशन करत होती. तर हे बघा, अशा प्रकारे मस्त लाटून ठेवायचे. अशा 4ही पात्यांना असेच लाटून ठेवायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, पात्याला थोडे पतले लाटायचे, म्हणजे ते जे असते ना खारी, ते चांगली नरम येते. तर हे बघा, अशा प्रकारे. आणि जे आपण कणकीचं जे आपण रेडी केलं होतं एका वाटीमध्ये, ते मिश्रण लावायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि त्याला चांगले असे मिक्स करून घ्यायचे. आणि सगळ्याला लावून आपण 4ही हे रेडी केलं. ओके. आणि नंतर मग त्याच्यात सुकी कणिक लावून त्याचे असे डो रेडी करायचे. ओके, हे बघा, अशा प्रकारे. आणि ह्या सगळ्याला आपण चांगले पतले पतले लाटून घ्यायचे. हे बघा, तर अशा प्रकारे आपण लाटून घेतल्यावर मस्त तुकडे करायचे, म्हणजे त्याचे ट्रायंगल आकाराचं एक शेप करायचा. ओके, हे बघा, अशा प्रकारे. आणि मी थोडे पातळच लाटले होते, कारण पातळ लाटले तर मग खारी चांगली येते. आणि त्याचे मस्त असे तुकडे करून घ्यायचे. ओके, तर मस्त त्याचे तुकडे. आणि मी तुम्हाला आता दाखवते की कसे होते. हे बघा, मस्त असे तुकडे. आणि मी इकडे गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम करायला. तर तेल थोडं हे होऊ द्यायचं कडक, जास्त कडक पण नाही होऊ द्यायचं. ओके, मीडियम. आणि त्याला असे तळून घ्यायचे. ओके, तर मी तुम्हाला सांगते की माझे एवढे नाही जमले होते, तर तुम्ही नक्की सांगा मला, म्हणजे माझी कोणती चूक आहे म्हणून. तर मी केले होते बरोबर, डो वगैरे प्रिपरेशन वगैरे केली होती व्यवस्थित, पण झालेच नव्हते चांगले. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. ओके, आणि माझी कोणती चूक आहे तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.